गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतो सगळ्यांना? हो सर. ओके, एक 2 मिनिटं आपण रिवाइज करूयात. आपण आतापर्यंत काय काय बघितलंय. आपण 2 कन्सेप्ट बघितल्यात ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये. एक म्हणजे नवीन पार्टनर बिझनेस मध्ये कॅपिटल घेऊन येतोय. ओके, ते कॅपिटल जे आहे इट मे बी ब्रॉट इन कॅश और इट मे बी ब्रॉट इन ऍसेट. ओके, ज्यावेळेस नवीन पार्टनर कॅश घेऊन येतो आपण एंट्री करतो कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ज्यावेळेस नवीन पार्टनर बिझनेस मध्ये कॅश घेऊन येतो आपण एंट्री करतो कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि ज्यावेळेस तो ऍसेट घेऊन येतो आपण एंट्री करतो ऍसेट अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, हा पार्ट आपण बघितला लास्ट वीक. त्यानंतर आपण रेशोचा पार्ट स्टार्ट केला होता. आपण एक रेशो बघितला ऑलरेडी, न्यू रेशो, ओल्ड रेशो इनटू बॅलन्स ऑफ 1. सो ओल्ड रेशो इनटू बॅलन्स ऑफ 1 आपण कॅल्क्युलेट करतो न्यू रेशो. ओके, आपण त्या दिवशी त्याचं एक्झाम्पल बघितलं की आपल्याला ओल्ड रेशो दिलेला आहे आणि नवीन पार्टनरला आपण शेअर देतोय. फॉर एक्झाम्पल नवीन पार्टनरला आपण 1/4 शेअर देतोय. तर बॅलन्स किती उरेल त्याचा? मग 3/4, दॅट इज 3/4. मग ओल्ड रेशो इनटू बॅलन्स ऑफ 1 विल गिव्ह अस न्यू रेशो. ओके, सो ओल्ड रेशो मायनस old ratio into balance of 1 will give us new ratio. ओके, दुसरा रेशो आपण बघितला तो म्हणजे सॅक्रिफाईस रेशो. ओके, आता नवीन पार्टनर जो आहे तो बिझनेस मध्ये आल्यामुळं ओल्ड पार्टनर जे आहे त्यांचा शेअर जो आहे प्रॉफिटचा तो सॅक्रिफाईस होणार आणि त्यामुळं नवीन पार्टनर काय करणार आहे तर बिझनेस मध्ये काही एक्स्ट्रा अमाऊंट घेऊन येणार आहे ज्याला डिस्ट्रीब्यूट केलं जाणार आहे ओल्ड पार्टनर्स मध्ये. ओके, का डिस्ट्रीब्यूट करतोय? कारण त्यांनी सॅक्रिफाईस केले त्यांचा शेअर. म्हणजे ज्यांनी जेवढं सॅक्रिफाईस केलंय त्याप्रमाणे त्याला गुडविल जे आहे ते दिलं जाईल. त्यासाठी आपण कॅल्क्युलेट करणार आहे सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशोचा फॉर्म्युला आपण त्या दिवशी बघितला, ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओके, आपलं जे लास्ट लेक्चर झालं शनिवारी त्या दिवशी आपण जाता जाता सॅक्रिफाईस रेशो जो आहे त्याचा फॉर्म्युला बघितला आणि त्याचं थोडंसं ब्रीफ पार्ट बघितला. आज आपण त्याचे काही एक्झाम्पल सॉल्व्ह करू की जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला सॅक्रिफाईस रेशो काढायचा आहे. ओके, न्यू रेशोचे आपण एक्झाम्पल्स बघितलेत ऑलरेडी. आपल्याला आता सॅक्रिफाईस रेशो जो आहे त्याचे एक्झाम्पल्स बघायचे. सॅक्रिफाईस रेशोचा फॉर्म्युला पुन्हा एकदा रिपीट करतो, ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो विल गिव्ह अस सॅक्रिफाईस रेशो. ओके, आपण काही एक्झाम्पल्स बघूयात की जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार. ओके, सो आपला सॅक्रिफाईस रेशोचा फॉर्म्युला आहे ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओके, ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. एक्झाम्पल घेतो मी एक. 2 पार्टनर्स आहेत एक्स आणि वाय. ओके, देर आर 2 पार्टनर्स एक्स अँड वाय. ओके, आणि त्यांचा रेशो आहे 3:2. ओके, त्यांचा ओल्ड रेशो आहे 3:2. दे ऍडमिट झेड ऍज न्यू पार्टनर. नवीन पार्टनर जो आहे ते झेड घेत आहेत आणि आता त्यांचा न्यू रेशो आहे 2:1:1. ओके, सो नवीन पार्टनर जो आहे झेड बिझनेस मध्ये आलेला आहे आणि त्यांनी आता डिसाइड केलेले, त्यांनी आता ठरवलंय की त्यांचा नवीन रेशो जो आहे तो 2:1:1 असेल. ओके, एक्झाम्पल लक्षात आलंय. एक्स आणि वाय 2 पार्टनर्स आहेत आणि त्यांचा ओल्ड रेशो आहे 3:2. म्हणजे नवीन पार्टनर येण्याच्या आधी ते 3:2 रेशो मध्ये जे आहेत ते प्रॉफिट आणि लॉस शेअर करत होते. आता नवीन पार्टनर त्यांनी घेतलेला आहे झेड
आणि झेड आल्यानंतर त्यांनी रेशो जो डिसाइड केलेला आहे न्यू रेशो तो आहे 2:1:1. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे सॅक्रिफाईस रेशो. ओके, कॅल्क्युलेट सॅक्रिफाईस रेशो. मग आता सॅक्रिफाईस रेशो कसा कॅल्क्युलेट करणार? आपल्याला कोणाचा सॅक्रिफाईस रेशो काढायचा आहे? एक्स आणि वाय चा. ओके, झेड नवीन पार्टनर आहे, तो काही सॅक्रिफाईस करत नाहीये. एक्स आणि वाय हे दोघं सॅक्रिफाईस करतायत आणि म्हणून आपल्याला एक्स आणि वाय चा सॅक्रिफाईस रेशो काढायचा आहे. मग आता एक्स आणि वाय चा ओल्ड सॅक्रिफाईस रेशो कसा काढणार आपण? तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओके, मग एक्स आणि वाय चा ओल्ड रेशो किती आहे? 3/5 आणि 2/5. ओके, हा त्यांचा ओल्ड रेशो आहे. मायनस न्यू रेशो, नवीन रेशो किती आहे त्यांचा? 2:1:1 म्हणजे 2/4 आणि 1/4. लक्षात येते आपण कसं सॉल्व्ह करतोय? हो सर. सो सॅक्रिफाईस रेशोचा फॉर्म्युला आहे आपल्या समोर ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओल्ड रेशो आपल्याला दिलाय 3:2 म्हणजे 3/5 आणि 2/5 मायनस न्यू रेशो आहे 2:1:1. सो एक्स वाय आणि झेड असं त्यांचा शेअर असणार आहे. सो एक्स चा शेअर किती आहे? 2/4 आणि वाय चा आहे 1/4. ओके, सो आपलं इक्वेशन कसं तयार होईल? 3/5 मायनस 2/4 एक्स आणि वाय चं तयार होईल 2/5 मायनस 1/4. आता हे कसं सॉल्व्ह करणार आपण? असे इक्वेशन कसे सॉल्व्ह करतो आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्याचे डिनॉमिनेटर सेम करून. डिनॉमिनेटर जे आहेत ते आपण डायरेक्टली मल्टिप्लाय करणार आहे. 5 into 4 that will be 20. इथं पण सेम होईल 5 into 4 that will be 20. न्यूमरेटर मात्र आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार आहे. ओके, 4 into 3 that will be 12 minus 5 into 2 that will be 10. ओके, न्यूमरेटर्सला आपण काय केलेलं आहे? क्रॉस मल्टिप्लाय केले. 4 into 3 that is 12 minus 5 into 2 10. So 12 minus 10 that will be 2/20. तसंच इथं पण करणार आहे आपण. डिनॉमिनेटर डायरेक्टली मल्टिप्लाय करणार 5 into 4 that will be 20 आणि न्यूमरेटर जे आहे ते क्रॉस मल्टिप्लाय करणार 4 into 2 that will be 8 minus 5 into 1 that will be 5. So 8 minus 5 will be 3. So it will be 3/20. मग त्यांचा सॅक्रिफाईस रेशो काय होईल? तर दॅट विल बी 2:3. ओके, त्यांचा सॅक्रिफाईस रेशो किती असेल मग? 2:3. सो जो काही एक्स्ट्राचा पार्ट आणला जाईल नवीन पार्टनर बिझनेस मध्ये, जे काही एक्स्ट्रा घेऊन येईल ते आपण काय करणार आहे? तर ओल्ड पार्टनर्सला 2:3 या रेशो मध्ये जे आहे ते डिस्ट्रीब्यूट करणार. लक्षात आलं आपण कसं कॅल्क्युलेट करणार आहे सॅक्रिफाईस रेशो? हो सर. हवं तर हे एक्झाम्पल तुमच्या बुक मध्ये तुम्ही लिहून घ्या आणि मग झाल्यानंतर आपण अजून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. हे जे एक्झाम्पल आहे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. ओके, सॅक्रिफाईस रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. फॉर्म्युला आहे त्याचा ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. एक्झाम्पल घ्या, एक्स अँड वाय ओल्ड रेशो 3:2, झेड न्यू पार्टनर अँड न्यू रेशो 2:1:1. कॅल्क्युलेट सॅक्रिफाईस रेशो. आणि मग अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन दाखवा आणि मग आपण परत अजून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. हे लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील की आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं. तर 2/20 ला रिड्यूस नाही करायचं का? काय म्हणते आरती? 2/20 लिहिले ना आपण. हा, एक्स डिनॉमिनेटर 20 जे आहे ते युज नाही करायचं आपल्याला, फक्त न्यूमरेटर युज करायचे. नाही, रिड्यूस नाही करायचं का? 1/10 नाही होणार का? मग 3/20 कसं रिड्यूस करशील तू? एक नाही होऊ शकत ना रिड्यूस? एक नाही ना होणार. एक तर करायचं तर दोन्ही करावं लागतील, नाही तर दोन्ही नाही होणार.
तर 2/20 तर होईल कमी, पण 3/20 कमी नाही ना करता येणार. 20 ला आपण 3 नी भाग नाही ना देऊ शकत, म्हणल्यावरती ते आहे तसंच ठेवायचं. मग 2/3 हाच तो रेशो राहील. सर ते डिनॉमिनेटरला 5 कसं काय आले? इथं एक्स आणि वायचं म्हणतेस? हो सर. टोटल काय आहे त्याची 3:2 ओल्ड रेशो आहे, बरोबर आहे. 3:2 म्हणजे टोटल किती झाले? 5. 5. ओके, लक्षात ठेवा डिनॉमिनेटर इंडिकेट्स टोटल पार्ट. ओके, ज्यावेळेस मी 1/4 असं म्हणतो, 4 हे काय झालं? टोटल पार्ट्स, आणि त्यातला एक पार्ट आपण देतोय. मग इथं 3:2 म्हणजे टोटल पार्ट झाले 5. त्यामधले 3 पार्ट एक्सचे आहेत आणि 2 पार्ट वायचे. लक्षात आलं? हो सर. सो हा प्रॉब्लेम लिहून घ्या, मग आपण दुसरा सॉल्व्ह करू. झाल्यानंतर मला सांगा की जेणेकरून झालं हे लिहून. पुसून दुसरा घेतो. झालं लिहून सर. हवं तर स्क्रीनशॉट काढा, नंतर तुम्ही नोट डाऊन करू शकता. अजून एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. A and B are partners, okay, and they are sharing profits 5:3. okay, दोन पार्टनर्स आहेत A आणि B, आणि त्यांचा ओल्ड रेशो दिले आपल्याला 5:3. they admit C as new partner. नवीन पार्टनर ते घेत आहेत C, आणि त्यांचं नवीन रेशो आहे आता 7:2, 5:4. ओके, नवीन रेशो काय असणार आहे त्यांचा? 7:2, 5:4. मग त्यांचा ओल्ड रेशो दिलाय आपल्याला 5:3, आणि नवीन रेशो दिलाय आपल्याला 7:2, 5:4. आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय सॅक्रिफाईस रेशो. मग येईल तुम्हाला कॅल्क्युलेट करता? हो सर. करा ट्राय. सॅक्रिफाईस रेशोचा फॉर्म्युला इथे लिहितो मी. सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. मग आपल्याला ओल्ड रेशो दिलेला आहे, हा झाला ओल्ड रेशो, हा झाला न्यू रेशो. ओल्ड आणि न्यू. मग आता ओल्ड मायनस न्यू करा. ए आणि बी च काढायचंय फक्त. सी हा नवीन पार्टनर आहे, त्याच्यामुळे तो काही सॅक्रिफाईस करत नाहीये. मग आता ए आणि बी चा रेशो दिले 5:3, म्हणजे टोटल पार्ट्स किती झाले? 8, म्हणजे 5/8 मायनस न्यू रेशो. नवीन रेशो काय त्यांचा? 7/16 आणि 5/16. बरोबर आहे? मग आता कॅल्क्युलेट करा किती येतोय बघा.
डिनॉमिनेटर्स डायरेक्टली मल्टिप्लाय करा 8 into 16 आणि न्यूमरेटर क्रॉस मल्टिप्लाय करा. किती येतंय बघा, कॅल्क्युलेट करा. 3:1. आता will be 128. सो आपण इथं सॅक्रिफाईस रेशो काढलेला आहे. ए चा ओल्ड रेशो आहे 5/8, बी चा ओल्ड रेशो आहे 3/8 मायनस नवीन रेशो केलेला आहे आपण. नवीन रेशो आहे त्यांचा ए चा 7/16 आणि बी चा 5/16. मग आता इथं आपण कॅल्क्युलेशन कसे केले, तर डिनॉमिनेटर्स डायरेक्टली मल्टिप्लाय केले 8 into 16. 16 into 8 that will be 128. तो 128 डिनॉमिनेटर. न्यूमरेटर क्रॉस मल्टिप्लाय करणार आपण 16 into 5 that is 80 minus 8 into 7 that is 56. So 80 minus 56 that is 24/128. B चं पण तसंच काढणार आपण 16 into 3 that is 48 minus 8 into 5 that is 40. So ratio will 8/128. So त्यांचा रेशो तयार होईल 24:8 म्हणजेच 3:1. मग पार्टनर जे आहेत ते 3:1 या रेशो मध्ये डिस्ट्रीब्युशन करतील जे काही एक्स्ट्रा अमाऊंट आणली जाईल त्याचं. मग लक्षात आलं आपण कसं कॅल्क्युलेट करणार आहे. हो सर. अजून एक एक्झाम्पल देतो, ते सॉल्व्ह करा. X and Y are equal partners. Okay, X and Y are equal partners. They admit Z for 1/3 share. Calculate sacrifice ratio. X and Y are equal partners. They admit Z for 1/3 share. Calculate sacrifice ratio. मग येईल का काढता सॅक्रिफाईस रेशो? हो सर. कसा काढणार आपण इथं?
आता सॅक्रिफाईस रेशोचा फॉर्म्युला काय, ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. आपल्याकडे ओल्ड रेशो आहे पण न्यू रेशो आहे का आपल्याकडं? नाही. मग आपल्याला आधी काय काढावं लागेल, न्यू रेशियो. न्यू रेशो काढावा लागेल. न्यू रेशोचा फॉर्म्युला काय, ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. मग एक्स, वाय आणि झेड यांचा आपला न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आता एक्स आणि वाय इक्वल पार्टनर्स आहे, म्हणजे त्यांचा रेशो किती असेल, 1:1. म्हणजेच 1/2 1/2 इंटू बॅलन्स ऑफ 1. आता नवीन पार्टनरला आपण किती शेअर देतोय प्रॉफिट मध्ये, 1/3. बॅलन्स किती उरेल, 2/3. करेक्ट. 1 minus 1/3 बॅलन्स विल बी 2/3. ओके, साधं गणित आहे, कॅल्क्युलेशन्स पण करायची गरज नाही. जसं मी म्हणलं 1/3 डिनॉमिनेटर म्हणजे टोटल पार्ट्स, न्यूमरेटर म्हणजे पार्टनरला किती पार्ट देतोय ते. आता आपण त्याला 1/3 शेअर देतोय, याचा अर्थ टोटल पार्ट्स आहेत 3. मग जर 3 पैकी एक पार्ट आपण नवीन पार्टनरला देतोय तर उरले किती, तर 2 पार्ट, म्हणजेच बॅलन्स राहील 2/3. मग 1/2 इंटू 2/3. इथं आपण काय करणार, डायरेक्ट मल्टिप्लाय करणार. 1 into 2 that is 2/2 into 3 that will be 6. मग इथं पण सेम येईल. आता झेड ला आपण 1/3 शेअर देतोय आणि त्याचं डिनॉमिनेटर जर 6 करायचं असेल तर आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 2. 2 ने. इंटू 2 करावं लागेल. न्यूमरेटरला पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग आता त्यांचा न्यू रेशो किती येईल इथं, 1/3. 2:2:2 म्हणजेच 1:1:1. हा झाला त्यांचा न्यू रेशो. आता आपल्याकडे दोन्ही रेशो आहेत, ओल्ड रेशो आहे आणि न्यू रेशो पण आहे. आता आपण कॅल्क्युलेट करणार सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. मग आता एक्स आणि वाय चा आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. एक्स चा ओल्ड रेशो किती आहे, 1/2 मायनस न्यू रेशो किती आहे त्याचा, 1/3. आता इथं कसं करणार आपण, डिनॉमिनेटर्स डायरेक्टली मल्टिप्लाय करा. 2 into 3 6. न्यूमरेटरला क्रॉस मल्टिप्लाय करा. 3 minus 2 that will be 1/6. इथं पण सेम येईल, 3 minus 2 that will be 1/6. मग त्यांचा सॅक्रिफाईस रेशो पण किती येईल इथं, 1:1. 1:1. इक्वलच येईल. कसा इक्वल येईल, ते आधी इक्वल पार्टनर्स होते आणि झेडला घेतल्यानंतर पण ते 1/3 शेअर देत आहेत, म्हणजेच इक्वल शेअर देत आहेत. मग जर आधी पण इक्वल रेशो होता, आता पण इक्वल शेअर देत आहेत, तर मग सॅक्रिफाईस पण इक्वलच होणार. पण मग आपण कॅल्क्युलेट कसं करायचंय ते आपल्याला बघायचं. मग अशा पद्धतीने आपण जे आहे ते रेशो काढणार आहे. जरी आपल्याला नवीन रेशो दिलेला नसला तरी आपल्याला शेअर वरनं न्यू रेशो काढता येतो आणि मग न्यू रेशो आल्यानंतर ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो विल गिव्ह अस सॅक्रिफाईस रेशो. लक्षात आलंय सगळ्यांचे, सॅक्रिफाईस रेशो कसा कॅल्क्युलेट करणार आपण. हो सर. हो सर. पुढे जाऊयात. हो सर. ठीक आहे. आता आपल्याला आपण दोन्ही रेशोज बघितले, न्यू रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो. ओके, या दोन्ही रेशोचा जे आहे आपल्याला पुढे उपयोग करायचा आहे. कुठं करायचं आपल्याला हळूहळू बघायचं. ओके, नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपला गुडविलचा आहे. ओके, आता बेसिकली गुडविल काय असतं, व्हॉट इज गुडविल, कशाला म्हणतो आपण गुडविल, रेप्युटेशन. रेप्युटेशन. ओके, गुडविल म्हणजे आपलं रेप्युटेशन.
रेप्युटेशनने आपल्याला काय फायदा होतो? चांगलं रेप्युटेशन असेल तर सेल वाढतो. सेल वाढल्याने आपल्याला काय फायदा होतो? प्रॉफिट वाढतो, इन्कम प्रॉफिट वाढतो. वाढतो. प्रॉफिट वाढतो, बरोबर आहे. ओके, आता समजा आपण एखादं एक्झाम्पल घेतलं, रिलायन्स किंवा टाटाचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर त्यांचं मार्केटमध्ये गुडविल आहे. ओके, या गुडविल मुळे काय होतं तर त्यांचा सेल वाढतो, त्यांना फायदा होतो, त्यांचा सेल वाढतो आणि हा सेल वाढल्यामुळं आपोआप त्यांचं प्रॉफिट पण वाढतो. आता हे गुडविल कसं तयार होतं? उदाहरणार्थ टाटाचं गुडविल कशामुळे तयार झाले किंवा कुठल्याही बिझनेसचं गुडविल हे कसं तयार होत असतं? नाव कसं तयार होतं? ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट केल्याने होऊ शकतं. अजून त्यांच्या चांगल्या प्रोडक्टनी आणि सर्व्हिसनी. म्हणजे क्वालिटी चांगली दिली प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेसची तर नाव होऊ शकतं. अजून रिझनेबल प्राइस असेल तरी पण फरक पडतो. ओके, मार्केटमध्ये कमी किमतीमध्ये चांगला प्रोडक्ट मिळत असेल तर कस्टमर नेहमी त्याला प्रेफर करतात, त्याच्यामुळं तो पण एक पार्ट आहे गुडविल होण्याचा. अजून आता लक्षात ठेवा, गुडविलच गुडविल वाढवतो. ओके, मार्केटमध्ये तुमचं गुडविल असेल तर काय होतं, तुमचा सेल वाढतो, तुमचा प्रॉफिट वाढतो आणि मग प्रॉफिट वाढल्यामुळे काय होतं, परत तुमच्या बिझनेसचं नाव होतं, कारण तुमची जे काही बिझनेस असेल तो चांगला प्रॉफिट मेकिंग बिझनेस आहे असं लोकांना कळतं आणि मग तुमचं नाव अजून जास्त वाढतं. म्हणजे कुठेतरी गुडविलच गुडविलला वाढवत असतं. ओके, टाटाचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर टाटा सामाजिक कामामध्ये पण भरपूर पुढे आहे, समाजसेवा पण भरपूर प्रमाणात टाटा करत असते. टाटाचे हॉस्पिटल्स आहेत. ओके, टाटा जे आहे ते मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं काम करतं, नोकरीचं काम करतं. टाटाच्या मोठमोठ्या फॅक्टरीज आहेत की जिथे लोकांना नोकरी मिळते. टाटाने अनेक लोकांना राहण्याची सोय दिलेली आहे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जे टाटाकडनं केल्या जातात आणि म्हणून टाटाचं जे आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाव आहे. मग कुठेतरी बिझनेस मधनं पण ते नाव कमवत आहेत आणि सामाजिक सेवा देऊन पण, सोशल वर्क करून पण ते मोठ्या प्रमाणात नाव कमवत आहेत. मग याचा फायदा जो आहे तो टोटली टाटाला मिळत असतो. कसा मिळतो की टाटाने समजा कुठला नवीन प्रोडक्ट आणला तर त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट करायची फारशी गरज लागत नाही. त्यांना फक्त लोकांना सांगावं लागतं की आमचा असं असं प्रोडक्ट आहे. बाकी त्यांना त्याची क्वालिटी किंवा याच्या बाबतीत सांगायची गरज नाही, कारण लोकांना ऑलरेडी विश्वास असतो की टाटाचा प्रोडक्ट आहे म्हणल्यावरती त्याच्यात क्वालिटी किंवा या ज्या गोष्टी असतील ते असणारच आहे. म्हणजे त्यांची ऍडव्हर्टाइजमेंटची जी कॉस्ट आहे ती काय होणार आहे तर आपोआप कमी होणार. मग ऍडव्हर्टाइजमेंटची कॉस्ट कमी झाल्यामुळं प्रॉफिट अजून वाढणार आहे आणि दुसरीकडे सेल पण वाढणार आहे. म्हणजे कॉस्ट पण कमी होतीये आणि दुसरीकडनं सेल पण वाढतोय, त्याच्यामुळे प्रॉफिट जो आहे तो पण वाढणार. मग आता इथं आपल्याला गुडविलचा पार्ट बघायचा आहे. ओके, आता आपल्याला गुडविलचा दोन पार्ट बघायचे. एक गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं आणि दुसरं त्याचा अकाउंटिंग एंट्रीज. ओके, सो आपण दोन पार्ट मध्ये गुडविलला डिव्हाइड करतोय. एक गुडविलचं व्हॅल्युएशन कसं केलं जाणार आहे, कॅल्क्युलेशन कसे केले जाणार आहे आणि दुसरं म्हणजे त्याच्या अकाउंटिंग एंट्रीज. ओके, आता लक्षात ठेवा गुडविल ही आपल्यासाठी ऍसेट असते का, कारण गुडविलला मॉनिटरी व्हॅल्यू आहे. उद्या समजा टाटाने आपला बिझनेस विकायचं म्हणलं तर टाटा काही फक्त त्यांच्या वस्तूंची किंमत घेणार नाहीये, तर त्यांचं गुडविल जे आहे त्याची पण किंमत घेणार आहे. का, कारण समोरचा व्यक्ती जो आहे त्याला ते नाव मिळणार आहे आणि त्याला नाव मिळाल्यानंतर त्याला काही जाहिरात करायची गरज नाहीये, लोकांना ऑलरेडी नाव माहिती आहे. मग त्याचा खर्च वाचणार आहे. मग कुठेतरी रातोरात तर ते झालेलं नाहीये ना, अनेक वर्षानुवर्ष टाटाने केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं मार्केटमध्ये जे आहे ते नाव झालेलं. हे जे नाव झालेले ते सहजासहजी कोणी दुसऱ्याला ते देणार नाही, अनलेस अँड अनटिल त्याला काहीतरी मॉनिटरी बेनिफिट दिला असेल तर. मग इथं आपण काय करणार आहे तर गुडविल जे आहे त्याचं व्हॅल्युएशन करणार आहे, म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन करणार आहे. ओके, त्याची व्हॅल्यू काढणार आहे आपण मॉनिटरी टर्म्स मध्ये. ओके, मग त्यासाठी आपल्याला व्हॅल्युएशनचा पार्ट बघायचा आहे आणि मग आपण त्याचा अकाउंटिंगचा जो पार्ट आहे तो बघणार आहे. ओके, आता गुडविल व्हॅल्युएशन साठी, गुडविल कॅल्क्युलेशन साठी आपल्या समोर
दोन मेथड्स आहेत, एक आहे ऍव्हरेज प्रॉफिट मेथड आणि दुसरी आहे ती म्हणजे सुपर प्रॉफिट मेथड. तशा गुडविल कॅल्क्युलेट करण्याच्या अनेक मेथड्स आहेत. ओके, आपल्याला जर गुडविल कॅल्क्युलेट करायचं असेल तर अशा अनेक मेथड्स आहेत की ज्याचा वापर जो आहे आपण करू शकतो. म्हणजे गुडविल कॅल्क्युलेशन साठी ज्याचा वापर जो आहे तो केला जाऊ शकतो. पण आपल्याला जे आहे सिलेबस मध्ये गुडविल कॅल्क्युलेट करण्याच्या दोन मेथड्स. ओके, उद्या तुम्ही ज्यावेळेस सीए ची वगैरे तयारी करा, सीए च्या प्रिपरेशन साठी तुम्ही जाल, तर तुम्हाला अजून दोन मेथड शिकायला मिळतील, डिस्काउंटिंग और एन्युटी मेथड आणि कॅपिटलायझेशन मेथड. इथे आपल्याला फक्त दोनच आहेत, ऍव्हरेज प्रॉफिट मेथड आणि सुपर प्रॉफिट मेथड. ओके, सो या दोन मेथड जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत आणि त्या मेथड्सनी आपल्याला गुडविल जे आहे त्याचं व्हॅल्युएशन करायचं. आता हे गुडविलचं व्हॅल्युएशन का करायचंय? कारण नवीन पार्टनर जो बिझनेस मध्ये येणार आहे त्याला रेडीमेड बिझनेसचं ऑलरेडी मार्केटमध्ये नाव आहे आणि त्याच्यामुळं नवीन येणारा जो पार्टनर आहे त्याला डायरेक्टली ते नाव मिळणार आहे. मग आता असं सहजासहजी जी मेहनत ओल्ड पार्टनर्सनी ऍव्हरेज प्रॉफिट मेथड आणि दुसरी आहे सुपर प्रॉफिट मेथड. ओके, एक आहे ऍव्हरेज प्रॉफिट मेथड आणि दुसरी आहे सुपर प्रॉफिट मेथड. ओके, मग त्यातली पहिली मेथड जी आहे ती आपल्याला बघायची आहे ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. ओके, बेसिक गुडविलचा पार्ट लक्षात आलेला आहे. गुडविल म्हणजे काय? आवाज येतोय ना व्यवस्थित? हो सर. ओके, सो हे गुडविल व्हॅल्युएशन करण्यासाठी आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट मेथड जी आहे ती बघायची. आता बेसिकली गुडविल जे आहे, ओके, गुडविल हे कशामुळे वाढतं किंवा गुडविल मुळे काय फायदा होतो? तर गुडविल मुळे प्रॉफिट जे आहेत ते वाढतात. गुडविल मुळे प्रॉफिट्स वाढतात. ओके, एकूण एकच आहे, दोन्ही जरी आपण कन्सिडर केलं तरी एकूण एक आता अशाच व्हॅल्युएशन करण्यासाठी आपण प्रॉफिटचा बेस कन्सिडर करणार. ओके, प्रॉफिटच्या आधारे आपण गुडविल जे आहे ते कॅल्क्युलेट करणार. ओके, मग दोन प्रकारचे प्रॉफिट्सच्या मेथड्स आपल्याला बघायचे आहेत, एक ऍव्हरेज प्रॉफिट मेथड आणि दुसरी सुपर प्रॉफिट मेथड. मग या दोन्ही प्रॉफिट रिलेटेड मेथड्स आहेत की ज्याच्यावरनं आपण गुडविल जे आहे ते कॅल्क्युलेट करणार आहे आणि मग तेवढं गुडविल नवीन येणारा जो पार्टनर आहे तो बिझनेस मध्ये घेऊन येणार. ओके, मग त्यात पहिली जी मेथड आहे त्याला आपण म्हणणार आहे ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. ओके, पहिली जी मेथड आहे ती कुठली मेथड आहे? ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. ओके, आता ऍव्हरेजचा अर्थ काय होतो? व्हॉट डू यू मीन बाय ऍव्हरेज? सरासरी. सरासरी. ओके, उदाहरणार्थ तुम्हाला चारशे 80 मार्क पडले. ओके, 12वीला तुम्हाला 480 मार्क पडलेत आणि टोटल सब्जेक्ट आहेत 6. ओके, 6 विषय मिळून, आता तुम्हाला 12वीला 6 विषय असतील, समजा हे 6 विषय मिळून तुम्हाला टोटल 480 मार्क पडले
आणि मी जर तुम्हाला विचारलं तर सरासरी तुम्हाला प्रत्येक विषयात किती पडले, तर तुम्ही कसं कॅल्क्युलेट कराल? 480 divided by 6. म्हणजे तुम्ही 480 ला सब्जेक्ट्सने डिवाइड कराल. मग 480 भागिले 6 480 डिवाइडेड बाय 6 किती येतील? 80. 80. म्हणजे ऍव्हरेज तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट मध्ये 80 मार्क पडले. कमी जास्त होऊ शकतात, पण ऍव्हरेज ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो त्यावेळेस सरासरी आपल्याला प्रत्येक विषयात 80 मार्क पडलेत असं आपण म्हणू शकतो. मग बेसिकली ऍव्हरेज म्हणजे काय, तर टोटल मार्क्स डिवायडेड बाय नंबर ऑफ सब्जेक्ट that will give us average marks per subject. मग टोटल मार्क्स डिवायडेड बाय नंबर ऑफ सब्जेक्ट, आपले जे टोटल मार्क्स आहेत त्याला आपण काय केलेले आहे, तर नंबर ऑफ सब्जेक्ट्सने डिवाइड केले. 480 आपले टोटल मार्क्स आहेत आणि नंबर ऑफ सब्जेक्ट आहेत 6. मग 480 डिवायडेड बाय 6 6, 480 डिवायडेड बाय 6 म्हणजे ऍव्हरेज किती आलं आपलं? 80. ओके, मग ऍव्हरेज कसं काढतो आपण, तर टोटल डिवायडेड बाय नंबर. मग इथं टोटल मार्क्स डिवायडेड बाय नंबर ऑफ सब्जेक्ट विल गिव्ह अस ऍव्हरेज. ओके, मग आता आपण ऍव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये काय करणार आहे, तर मागच्या काही वर्षांचा प्रॉफिट जो आहे तो कन्सिडर करणार आहे. ओके, मग आपल्याला मागच्या काही वर्षांचा प्रॉफिट जो आहे तो दिला असेल. फॉर एक्झाम्पल मागच्या 5 वर्षांचा प्रॉफिट दिलेला आहे. ओके, मागच्या 5 वर्षांचा प्रॉफिट जो आहे तो आपल्याला दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल 2015 मध्ये आपल्याला प्रॉफिट झालाय 80,000. 2016 मध्ये आपल्याला प्रॉफिट झालाय 40,000. 2017 मध्ये आपल्याला प्रॉफिट झालाय 20,000. सॉरी, लॉस झालाय 20,000. 2018 मध्ये आपल्याला प्रॉफिट झालाय 30,000. 2019 मध्ये आपल्याला प्रॉफिट झालाय 60,000. ओके, मग आता आपल्याला मागच्या 5 वर्षांचा जो आहे तो प्रॉफिट दिलेला आहे. ओके, आता याचं आपल्याला समजा ऍव्हरेज काढायचं झालं तर ते कसं काढणार आपण? ते सगळं ऍड करणार आणि नंबर ऑफ इयर्स ने डिवाइड करणार. करेक्ट, व्हेरी गुड. आपण काय करणार, तर हे सगळे प्रॉफिट्स ऍड करणार. फक्त आता इथं एक लॉस आहे आपल्याला. ओके, लॉस हा मायनस होणार, बाकी प्रॉफिट्स ऍड होणार. म्हणजे 80,000 प्लस 40,000 प्लस 30,000 प्लस 60,000 आणि लॉस जो आहे तेवढा फक्त आपण काय करणार, मायनस करणार आणि त्याला डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स करणार. नंबर ऑफ इयर्स किती आपले? 5. 5 म्हणजे डिवायडेड बाय 5. ओके, म्हणजे काय होईल आपल्याला, ऍव्हरेज कळेल. ओके, मग ऍव्हरेज कसं काढायचं लक्षात आलंय आपल्याला? हो सर. मग आता ऍव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये आपण असाच प्रॉफिटचा ऍव्हरेज काढणार आहे आणि त्याच्या आधारे गुडविल जे आहे ते कॅल्क्युलेट करणार. ओके, मग त्यासाठी काही स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे. त्या स्टेप्स कुठल्या असणार आपल्याला बघायचे. स्टेप नंबर 1 मध्ये आपण स्टेप नंबर 1 मध्ये आपण टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार. ओके, स्टेप नंबर 1 मध्ये आपण टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार. मग टोटल प्रॉफिट म्हणजे काय, तर ऍडिशन ऑफ ऑल प्रॉफिट्स. ओके, आणि लेस लॉस इफ एनी. ओके, मग आपण काय करणार आहे, सगळे जे काही प्रॉफिट्स दिलेले आहेत आपल्याला ते आपण ऍड करणार आहे आणि समजा लॉस झालेला असेल एखादा तर तेवढा फक्त मायनस करणार आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल, टोटल प्रॉफिट. एकूण प्रॉफिट किती झाला, तर आपण काय करणार, तर जेवढे काही प्रॉफिट्स दिले असतील आपल्याला 3 वर्ष 5 वर्ष 2 वर्ष त्याचे आपण ऍडिशन करणार. समजा लॉस असेल तर तेवढा मायनस होईल, बाकी प्रॉफिट जे असतील ते टोटली आपण ऍड करणार आहे, त्याने आपल्याला मिळेल टोटल प्रॉफिट. ओके, स्टेप नंबर 2 मध्ये आपण काढणारे
ऍव्हरेज प्रॉफिट. मग आता ऍव्हरेज प्रॉफिट कसं काढणार आपण, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. ओके, टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. म्हणजेच काय, तर जे काही आपलं टोटल प्रॉफिट होणार आहे त्याला आपण नंबर ऑफ इयर्सनी डिवाइड करणार आहे. जितक्या वर्षांचा आपल्याला प्रॉफिट दिला असेल त्याने आपण डिवाइड करणार. फॉर एक्झाम्पल 5 वर्षांचा प्रॉफिट दिला असेल तर 5 वर्षांचा प्रॉफिट आपण टोटल करणार आहे आणि त्याला 5 ने डिवाइड करणार आहे, म्हणजे आपल्याला मिळेल ऍव्हरेज प्रॉफिट. 3 वर्षांचा प्रॉफिट दिला असेल तर 3 वर्षांचा प्रॉफिट आपण ऍड करणार आहे आणि त्याला डिवाइड करणार आहे 3 ने, म्हणजे नंबर ऑफ इयर्स 3, म्हणजे आपल्याला मिळेल ऍव्हरेज प्रॉफिट. ओके, इथपर्यंत लक्षात आलेल्या दोन्ही स्टेप्स. हो हो. सर. त्यानंतर आपण स्टेप 3 मध्ये या ऍव्हरेज प्रॉफिटच्या आधारे गुडविल कॅल्क्युलेट करणार. ओके, या ऍव्हरेज प्रॉफिटच्या आधारे आपण गुडविल कॅल्क्युलेट करणार. मग त्यासाठी फॉर्म्युला असणार आहे गुडविल इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. ओके, आता बिझनेस मध्ये काय होणार आहे, तर गुडविल जे आहे ते नवीन पार्टनर परचेस करणार. परचेस करणारे म्हणजे काय करणार आहे, तर तो ते नाव घेणार आहे आणि बदल्यात पैसे देणार आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, त्याच्याकडनं पैसे घ्यावे लागतील आणि बिझनेसचं जे नाव आहे ते पण आता त्याला ऑफिशियली यूज करायला आपण देणार आहे. म्हणजे थोडक्यात तो काय करतोय, तर व्यवहार करतोय. मग तो काय करणार आहे, तर काही वर्षांचं ऍव्हरेज प्रॉफिट जे आहे ते परचेस करणार आहे गुडविल म्हणून. ओके, मग काही वर्षांचं ऍव्हरेज प्रॉफिट तो विकत घेणार आहे गुडविल म्हणून आणि तेवढी अमाऊंट तो बिझनेस मध्ये आणणार आहे, त्याला आपण म्हणतो नंबर ऑफ इयर्स परचेस. मग इथं जे कन्सिडरेशन तो देणार आहे, ओके, तो जे एक्स्ट्रा पैसे आणतोय, कशाचे आणतोय, तर गुडविलचे. म्हणजे तो एकीकडे आपल्याला पैसे देणार आहे आणि दुसरीकडे बिझनेस त्याला नाव देणार. म्हणजे थोडक्यात तो बिझनेस कडनं ते नाव जे आहे ते विकत घेणार. आणि म्हणून गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ऍव्हरेज प्रॉफिटला मल्टिप्लाय करणार आहे नंबर ऑफ इयर्स परचेस. ओके, स्टेप नंबर 1 मध्ये ऍव्हरेज प्रॉफिट आपण कसं काढणार आहे. स्टेप नंबर 1, सगळ्यात आधी आपण टोटल प्रॉफिट काढणार आहे. मग मागच्या काही वर्षांचं प्रॉफिट जे आहे त्याची आपण ऍडिशन करणार आहे. स्टेप नंबर 2 मध्ये आपण ऍव्हरेज काढणार आहे. मग ऍव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. आणि स्टेप नंबर 3 मध्ये आपण गुडविल कॅल्क्युलेट करणार आहे. मग ते गुडविल कसं कॅल्क्युलेट करणार आहे, तर ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. ओके, लक्षात आले गुडविल कसं कॅल्क्युलेट करणार आपण. हो सर. हो सर. मग आता एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण की जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करणार. ओके, एवढे एक एक्झाम्पल घेऊ आणि मग आपण थांबूयात. त्यांनी दिलंय द प्रॉफिट्स फॉर लास्ट 3 years आर ₹42,000, ₹39,000 and ₹45,000. ओके, मग मागच्या 3 वर्षांचा प्रॉफिट दिलेला आपल्याला 42,000, 39,000 आणि 45,000. ओके, कॅल्क्युलेट गुडविल ऑफ 2 years परचेस. म्हणजे नवीन पार्टनर जो आहे तो 2 वर्षांचा ऍव्हरेज प्रॉफिट परचेस करणार. ओके, प्रॉब्लेम लक्षात आलेला आहे. Yes. मागच्या 3 वर्षांचा प्रॉफिट दिलेला आपल्याला आणि आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचंय. तो नवीन पार्टनर जो आहे तो मागच्या 2 वर्षांचा ऍव्हरेज प्रॉफिट जे आहे ते परचेस करणार. ओके, मग आता आपण कसं सॉल्व्ह करणार आहे, सगळ्यात पहिले आपल्याला काढायचंय टोटल प्रॉफिट. ओके, मग आता इथं आपण काढणार आहे टोटल प्रॉफिट. मग टोटल प्रॉफिट कसं काढणार आहे, तर 3 वर्षांच्या प्रॉफिटची ऍडिशन करणार आहे. मग 42,000 प्लस 39,000 प्लस 45,000 किती येतील,
1,26,000. सो दॅट विल बी 1,26,000. मग आपलं टोटल प्रॉफिट किती आलं मागच्या 3 वर्षांचं, तर ते आहे 1,26,000. ओके, ही झाली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 मध्ये आपण काय करणार आहे, तर त्याचं ऍव्हरेज काढणार. ओके, ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. आता इथं स्टेप 2, ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट कसा काढणार आपण, तर टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट किती इथं आपल्याला 1,26,000 आणि किती वर्षांचा प्रॉफिट दिलाय, 3 वर्षांचं. म्हणजे इथं डिवायडेड बाय 3 करणार. 1,26,000 डिवायडेड बाय 3 किती येईल, 42,000. सो दॅट विल बी 42,000. ओके, म्हणजे ऍव्हरेज मागच्या 3 वर्षांचा प्रॉफिट किती आलाय, तर तो 42,000. ओके, कमी जास्त आहे बघा, पहिल्या वर्षी 42, दुसऱ्या वर्षी 39, तिसऱ्या वर्षी 45, कमी जास्त झालेला आहे. पण जर ऍव्हरेज आपण काढला तर तो किती येतोय, तर दॅट इज 42,000. ओके, त्यानंतर आपण जाणार स्टेप 3 कडे. मग स्टेप 3 मध्ये काय दिले त्यांनी, तर गुडविल इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट इनटू नंबर ऑफ इयर्स परचेस. मग आता ऍव्हरेज प्रॉफिट आलेलं आहे आपल्याला आणि नंबर ऑफ इयर्स परचेस पण त्यांनी दिलेलं आहे, दॅट इज 2 इयर्स. ओके, मग स्टेप 3 मध्ये आपण कॅल्क्युलेट करणार गुडविल. सो गुडविल इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट दॅट इज 42,000 इनटू नंबर ऑफ इयर्स परचेस. नंबर ऑफ इयर्स परचेस किती आहे, 2. 42,000 इंटू 2 किती येतील, 84,000. 84,000. सो गुडविल किती असेल मग, 84,000. नवीन पार्टनर जो आहे तो बिझनेस मध्ये गुडविल किती घेऊन येईल, तर दॅट विल बी रुपीज 84,000. लक्षात आलं आपण कसं काढलं. हो सर. सर. एकदम सिंपल मेथड आहे. प्रॉफिटची टोटल करा, त्याचा ऍव्हरेज काढा आणि त्याला मल्टिप्लाय करा नंबर ऑफ इयर्स परचेस. आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला मागच्या काही वर्षांचा प्रॉफिट दिला जाणार आहे, नवीन पार्टनर किती वर्षांचा परचेस करणार आहे हे सगळं दिलं जाणार आहे. आपल्याला फक्त त्याला सिस्टमॅटिकली मांडायचंय. मग आपण 3 स्टेप्स मध्ये याला सॉल्व्ह करणार आहे. पहिली स्टेप असणार आहे की ज्याच्यात आपण त्याची टोटल करणार आहे. मागच्या सगळ्या वर्षांचा प्रॉफिट जो आहे त्याची आपल्याला टोटल करायची आहे. त्यानंतर स्टेप 2 मध्ये आपण त्याचा ऍव्हरेज काढणार आहे. मग टोटल डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स दॅट विल गिव्ह अस ऍव्हरेज. आणि मग या ऍव्हरेज प्रॉफिटला नंबर ऑफ इयर्स परचेसने आपण मल्टिप्लाय करणार आहे, म्हणजे आपल्याला मिळेल गुडविलच्या. मग इथं गुडविल जो आहे ते 84,000 आहे, म्हणजे नवीन पार्टनर 84,000 रुपीज गुडविल घेऊन येईल की जे आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहे ओल्ड पार्टनर्सला सॅक्रिफाईस रेशो. लक्षात आलं कशा पद्धतीने आपण गुडविल कॅल्क्युलेट करणार आहे ऍव्हरेज प्रॉफिट मेथडनी. हो सर. हो सर. मागचा दोन्ही पार्ट लक्षात आलाय. सॅक्रिफाईस रेशो कसा कॅल्क्युलेट करणार आपण आणि गुडविल जे आहे ते ऍव्हरेज प्रॉफिट मेथडच्या अंडर कसं कॅल्क्युलेट करणार आहे, दोन्ही लक्षात आलेले आहे. हो सर. हो सर. सगळ्यांच्या हो सर. ठीक आहे. मग थांबूयात आपण आज. उद्या आपण अजून काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि मग जे आहे आपण पुढच्या मेथड कडे जाऊया. ओके, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही की जेणेकरून हे एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या बुक मध्ये नोट डाऊन करता येईल. ओके, आणि मग आपण पुढचा जो पार्ट आहे उद्या अजून काही एक्झाम्पल सॉल्व्ह करून दुसरी मेथड जी आहे ती आपण उद्या कम्प्लीट करू. ओके, ठीक आहे. थांबूयात आपण आज. उद्या आपण कंटिन्यू करू. काही डाऊट असेल तर मला पर्सनली तसा मेसेज करा.